अर्हन्तो भगवन्त इन्द्रमहिता सिद्धाश्च सिद्धीश्वरा आचार्या जिनशासनोन्नतिकरा पूज्या उपाध्यायकाम् श्रीसिद्धान्तसुपाठका मुनिवरा रत्नत्रयाराधका पञ्चैते परमेष्ठिनः प्रतिदिनं कुर्वन्तु ते मङ्गलम्। श्रीमन्नम्रसुरासुरेन्द्रमुकुट प्रद्योतरत्नप्रभां भास्वत्पादनखेन्दवः प्रवचनां बोधिन्दवस्थायिनः ये सर्वे जिनसिद्धसूर्यनुगतास्ते पाठका साधव स्तुत्या योगिजनैश्च पञ्चगुरव कुर्वन्तु ते मङ्गलम्। सम्यक् दर्शनबोधवृत्तममलं रत्नत्रयं पावनं मुक्तिश्रीनगराधिनाथजिनः त्युक्तोपवर्गप्रदम् धर्मसुक्तिसुधा च चैत्यमखिलं चैत्यालयं श्रयालयं प्रोक्तं च त्रिविधं चतुर्विधमपि कुर्वन्तु ते मङ्गलम् कुर्वन्तु मे मङ्गलम् कुर्वन्तु नो मङ्गलम्। सगळे हे अरिहंत सिद्ध आचार्य उपाध्याय साधू माझं मंगल करोत भावना ठेवून आपण हे मंगलाष्टक म्हणलं तर आपल्याला त्याचा फायदा आहे, अन्यथा नाही. तर योगसार मध्ये 2-4 गाथा घेतल्यात त्यांनी. त्याच्यामध्ये कुठलं मंदिर आहे आणि कुठले देव आहेत ह्याचं वर्णन केलंय. योगसार असेल तर बघा तुमच्या जवळ 43-44 गाथा आहेत, 2-3 42 पासून असतील. 1 मिनिट. 42व्या गाथेमध्ये सांगितलंय निज शरीर ही निश्चय से तीर्थ व मंदिर है. आपण आता जिन मंदिराचं वर्णन बघतोय ना, तर वास्तविक मंदिर कुठलं आहे म्हणजे बाहेर जाताय ह्या मंदिरामध्ये तुम्ही एक स्थान म्हणून, एक आयतन म्हणून त्या ठिकाणी, पण वास्तविक मंदिर कुठलं आहे तर सांगितलं हे जे आपलं देहरूपी देवालय असं शब्द वापरलाय त्यांनी. म्हणजे देहच मंदिर आहे आणि त्यामध्ये राहणारा तो माझा आत्माच परमात्मा आहे, देव आहे. मग त्या मंदिरात जावा आणि त्या देवाचं दर्शन करा असं म्हणायला लागलं. म्हणजे आता शरीरात आहे तर मंदिरात आहे म्हटलं, ह्या शरीराला मंदिर रूपाने बघा किंवा त्याचं मंदिर रूपाने आयतन असं ठेवा त्या स्वतःच्या शरीराला. तर सांगितलं त्याच्यामध्ये असणारा तो देव आपल्याला पण दिसणार आणि भासित होणार, त्याचा अनुभव होणार आणि तशी आपल्याला त्याची सम्यक दर्शनाची, आनंदाची सुद्धा प्राप्ती होणार. काय लिहिलेत वाचते मी. तिथही देवली देऊ नवी मसुई केवली वूतू देहा देवली देऊ जिणू एहौ जाणिणी ऋतू. तिथं आहेत योगसार, पाहिजे असं तर घ्या तुम्हाला. छोटा असं पुस्तक आहे, पांढरं कवर आहे. काय सांगितलं श्रुत केवली आहे का समोरच आहे कप्प्यात, त्या 3ऱ्या हा इथंच योगसार लिहिलेला आहे वर त्याच्या. श्रुत केवली ने ऐसा कहा है कि तीर्थ क्षेत्रों में व देव मंदिर में परमात्मा देव नहीं है.
निश्चय से ऐसा जान की शरीर रूपी देवालय में जिन देव है. 156 पान आहे छोट्या पुस्तकामध्ये. तर काय सांगितलं, श्रुत केवलींनी असं सांगितलेलं आहे की तीर्थक्षेत्रांमध्ये तुम्ही जाता दर्शनाला, यात्रेला म्हणून, आणि तिथं शोधताय काय की देव दिसतायत, दर्शन करतोय, किंवा ते देव आपल्याला दिसावेत, हा अभिप्राय ठेवून तुम्ही तीर्थवंदनेला जाताय. तर सांगितलं तीर्थक्षेत्रामध्ये परमात्मा देव नाहीत. पुढं म्हणलं मंदिरामध्ये, जिन मंदिरामध्ये सुद्धा जिनेंद्र देव नाहीत. निश्चयाने शरीर रूपी देवालय याच्यामध्येच जिनदेव आहेत, निजदेव आहे. काय कळलं? कुठलं मंदिर आणि कुठला देव? तुम्ही म्हणणार म्हणूनच आम्ही मंदिरात जात नाही. हाय ना, इथंच मंदिर आहे, इथंच देव आहेत, आम्ही त्याच दर्शन करतो, कशाला जायचंय दुसऱ्या मंदिरात? तर जो अशुभामध्ये रमलाय, भोगामध्ये आसक्त आहे, किंवा दिवस रात्र संसारिक विकल्पामध्ये ज्याचं वेळ चाललंय, त्याला सांगितलं त्यातून बाहेर पड आणि आयतनामध्ये जा. म्हणजे थोडेसे विचार बदलणार, थोडस आपल्या ज्ञानाला चालना मिळणार, दिशा मिळणार. म्हणून म्हटलं की मंदिरात जाणं आवश्यक आहे. कारण तुम्ही घरात आहे तोपर्यंत ते विकल्प सोडत नाही, तोपर्यंत त्याच्यामध्ये गुरफटत राहतो. म्हणून सांगितलं काय करा की मंदिर ते तुमचं जवळ असू दे किंवा लांब असू दे, वेळ असेल तर पुरुषार्थ करा आणि तिथं जाऊन दर्शन करा. पण ज्याला सांगितलं रुळलंय आता तो, म्हणजे तो कुठेही असला तरी, जसं मुनिराज कसं म्हणले, आहार घेताना सुद्धा अनुभूती घेतायत, जरी पहुडले तरी सुद्धा अनुभूती घेतायत, स्वाध्याय उपदेश देत आहेत तरी सुद्धा त्यांची धारा अंतरंगामध्ये चालू आहे. त्यांना काय असं आपल्यासारखं बसावं लागणार नाहीये, उपयोगाला एकाग्र करा, सगळ्यांना दूर करा, शांत जिथं आपण जाऊन एकांतामध्ये कुठेतरी ध्यानाला बसा, असं नाहीये. त्यांचा उपयोग सतत आत बाहेर होतोय. त्यामुळं त्यांना परिचित आहे तो विषय, कधीही ते हवं तर अनुभूती घेऊ शकतात. मग तसं म्हणलं, जो स्वभावामध्ये जागरूक आहे त्याला जिन मंदिराची आवश्यकता नाही. तर त्याचं सांगितलं देहच जिन मंदिर आहे. जसं परवा आपण त्या भजनामध्ये बघितलं होतं, काय तनुजिन मंदिर मनकमलासन, त्यावरी चिन्मय तुंग यजे जिन पदकमला निसंग. तनु जिन मंदिर म्हणजे काय? शरीर हे जिन मंदिर आहे. मनकमलासन, त्यावरी चिन्मय तुंग म्हणजे माझा आत्मा, तोच देव आहे. तर तेच इथे सांगितलं की तीर्थक्षेत्रामध्ये किंवा बाह्य मंदिरांमध्ये वगैरे परमात्मा नाहीत, तर तुमचं देहच मंदिर आहे आणि त्यामध्ये असणारा तो निज देवच परमात्मा आहे. त्याचं दर्शन करा, तर त्या बाहेरच्या देवाच्या दर्शनापेक्षा सुद्धा जास्त फायदा आहे जेव्हा आपण या स्वतःच्या परमात्मा देवाचं दर्शन करतो. बाहेर देवाचं अरिहंतांचं दर्शन केल्यावर काय फायदा आहे सांगा, आणि स्वतःच्या आत्म्याचं दर्शन केल्यावर काय फायदा? दोन्हीमध्ये काय फरक आहे? दोन्हीकडे पण परिणाम चांगले राहतात. काय फरक होतो? आत्म्याचं दर्शन केल्यावर शुद्ध भाव होते आणि देवाचं दर्शन केल्यावर शुभ भाव होते. तिथं घरात बसल्यावर काय होते? अशुभ भाव होते. तिथं मंदिरात आल्यावर शुभ भाव होते. म्हणजे आपण तिथं म्हणलं काय की अवलंबन घेतलं ना. अजून जोपर्यंत त्या देवाकडे बघतोय, त्यांचं चिंतन करतोय, तोपर्यंत बाहेरच आहे. त्यामुळं तिथं फायदा म्हणजे किती सांगितलं? आश्रव बंद चालू आहे, हा फायदा. म्हणजे शुभ आश्रव आणि शुभ बंद चालू आहे. पण जेव्हा तुम्ही स्वतःच्या आत्म्याला, त्या देवाला जाणताय, पाहताय, त्यावेळेस तिथं निराश्रव निर्बंध झालात. हा सगळ्यात मोठा फायदा आहे. निर्जरा सुरू झाली, संवरपूर्वक निर्जरा. जेव्हा शुभ भावात आहे तोपर्यंत आश्रव बंद पूर्वक निर्जरा चालू होती, आणि जेव्हा शुद्धोपयोगाला जातोय, जेव्हा स्वतःच्या आत्म्याला विषय करून जाणतोय, त्याला देव बघतोय, त्यावेळेस तिथं सांगितलं संवर पूर्वक निर्जरा सुरू झाली. त्यामुळं हा सगळ्यात मोठा फायदा आहे. म्हणून
ज्याला अभ्यास झालाय, ज्याला सवय आहे, ज्याला बाहेर कुठं पाहण्याची आवश्यकता नाहीये, तर त्याला सांगितलं तू आतच बघ, आतच रम, म्हणून देह मंदिर आहे तुझं आणि तुझा आत्माच तुझ्यासाठी देव आहे, असं तिथं खुलासा करून सांगितलं. जसं मागं उदाहरण दिलं होतं ना, मुलाचं लग्न ठरलं तर त्याला आता किती सांगावं लागतं, त्या मुलीचं चिंतन कर, तिला आठव, तिच्याशी बोल, किती सांगावं लागतं. न सांगता सगळं सुरू झालं म्हणले, ते ऑटोमॅटिक क्रिया सुरू झाली म्हणले. तिथं काय असं तुम्हाला पर्पजफुली तुम्हाला त्याला प्रमोट करावं लागत नाही. तसं सांगितलं इथं, ज्याला लय लागली आहे ना, आत्मा काय हे समजलंय ना, त्याची धारा सहज सहज आत जाते. जसं त्या मुलींचा सांगितला उपयोग, सहजतेने स्वतःला जाणण्यासाठी रमतोय. बाहेर आल्यावर तडफडत आहेत, जसं तो मासा सांगितलं पाण्यातून बाहेर आल्यावर तडफडतो, मग त्याला अजून आगीत टाकल्यावर तर किती त्याचं दुर्दशा. मग तसं म्हणलं मुनिराज, जेव्हा शुद्धोपयोगात आहेत तेव्हा तो मासा पाण्यात असल्याप्रमाणे, आणि शुभोपयोगात आले तरी सुद्धा ते तडफडतात की मला ह्याच्यामध्ये राहणं योग्य नाही, आणि मग अशुभामध्ये गेल्यावर तर त्यातून कधी बाहेर पडेन असेच विकल्प असतात. म्हणून सांगितलं एक शुद्धात्माच आपल्यासाठी आश्रय योग्य आहे. म्हणून बाह्य मंदिरांची सुद्धा शरण नको, तर पुढं जावा आता त्याच्यापेक्षा सुद्धा. आणि सांगितलं की जिन मंदिर म्हणजे हे स्वतःच शरीर म्हणजे जिन मंदिर आहे, आणि आपला आत्मा म्हणजेच परमात्मा देव आहे. त्याच्या पुढची एक गाथा आहे 43 नंबरची, खूप छान सांगितलं त्याच्यामध्ये. तर देवालय में साक्षात देव नाही है, त्याच्यासाठी सांगितले त्यांनी. देहा देवली देऊ जिणू, जणू देवली निये, हासऊ मऊ पडी हाई सिद्धे भिक्क भमे. इतकं परखड शब्दात सांगितलंय ना आचार्यांनी. काय म्हणलेत बघा, देहा देवली देऊ जिणू. जिनेंद्र भगवान देहरूपी देवालयामध्ये आहेत. जिनेंद्र भगवान येतात, जिनदेव देहरूपी देवालयामध्ये आहे. जणू देवली हिमनी येईल, मग देवालयामध्ये जाऊन फिरतो पाहतो कोण, तो अज्ञानी. अज्ञानी मानव मंदिरों में देखता फिरता है, जिनेंद्र देव देहरूपी देवालय में है, अज्ञानी मानव मंदिरों में जाकर देखता है. हासऊ मऊ पडी हाई, मला हसू येते म्हणतात आचार्य. काय, जैसे इस लोक में धनादि की सिद्धि होने पर भी कोई भीक मांगता फिरे. उदाहरण कसं सांगितलंय, धनानी काय म्हणायचं, मालामाल आहे, धनाढ्य आहे कोणी, आणि तो भिक्षापात्र घेऊन भीक मागतोय, त्याच्यावर हसतील लोक. का उदाहरण दिलं, तर तसं म्हणले आपण सुद्धा श्रीमंत आहोत, सगळं वैभवांनी संपन्न आहोत, आणि भीक कुठं मागतोय, हे स्पर्शनेंद्रिया मला सुख दे, हे रसनेंद्रिया मला सुख दे, घ्राणेंद्रिय, चक्षुरेंद्रिय, कर्णेंद्रिय, हे 5 इंद्रिय सोडून परत परद्रव्याच्या मागे लागतोय की मला सुख दे. मग सांगितलं जसं काय की सिद्ध भीक मागतायत असं दिसायलंय, भावी सिद्ध आहे मी आणि भीक मागतोय, कसं दिसेल. म्हणून एक काय म्हणायचं चपराक दिली आचार्यांनी आपल्याला, सिद्धे भिक्क भमेई, सिद्ध असताना सुद्धा भीक मागतोय असं जणू वाटायला पाहिजे. म्हणून तुम्ही मंदिरांमध्ये जाऊन शोधू नका, तर स्वतःमध्ये आहे तो आत्मा, त्याच्याकडे पहा, तर तुम्हाला सुद्धा त्या स्वरूपाची, त्या वैभवाची, त्या मालमत्तेची प्राप्ती होईल. जे अनंत गुण आहेत ते आपलं वैभव आहे वास्तविक, आणि त्याची प्राप्ती कधी होणार, त्याच्याकडे पाहिलं असताना. इथे त्यांनी उदाहरण दिले, त्याच्यासाठी मी वाचते. एक मानव बहुत लोभी था, धन को गाड़ कर रखता था, बाहर से दीन दिखता था, अपने पुत्र को भी धन का पता नहीं बताया, केवल उसका एक पुराना मित्र ही इस भेद को जानता था कि इसके प्रचुर धन अमुक स्थान में रखा है. काय म्हणले,
तुमचं धन कुठं आहे हे त्यांनी फक्त एका मित्राला सांगितलं होतं. तुमचं धन कुठं आहे कोणाला सांगितलंय? निशान धन कुठं आहे तुमचं? कोणाला तर सांगून ठेवा. रुपालीला सांगितलंय. सांगितलंय वय. कुठं आतमध्ये धन आहे बघायचंय, तुम्ही बाहेर सांगायला लागलाय. तर तिथं म्हणलं की त्यांनी आपल्या मित्राला सांगून ठेवलं होतं की धन कुठं आहे. कुछ काल पीछे वह मर जाता है, पुत्र अपने को निर्धन समझकर दीनहीन वृत्ती करके पेट भरता है. म्हणजे जणू काही भिकारी झाला त्याप्रमाणे तो सगळीकडे मागून पोट भरतोय. एक दिन पुराने मित्र ने पता किया कि क्यों दुखी होते हो, तेरे पास अटूट धन है, वह अमुक स्थान में गड़ा है, बस सुनकर प्रसन्न होता है, उस स्थान पर खोदकर धन का स्वामी हो जाता है. फिर भी यदि वह दीन वृत्ती करे, पात्र घेऊन पुन्हा जाऊन भिक्षा मागेल तर तो हास्याला पात्र आहे. इसी तरह जिसने आत्मा देव को शरीर के भीतर पा लिया, उसको फिर बाहरी क्रिया में मोह नहीं हो सकता. ज्याला आत्मा रुचलाय, त्याचं चव कळली आहे, स्वाद कळलाय, तर त्याला बाह्य कुठल्या गोष्टीमध्ये असं इतकं इंटरेस्ट येत नाही. त्याच्यामध्ये तो मोही होत नाही. कारणवश अशुभ से बचने के लिए बाहरी क्रिया करता है, तो भी उसे निर्वाण मार्ग नहीं मानता. शुभाला तो निर्वाणाचा मार्ग मानत नाही. निर्वाण मार्ग तो आत्मा के दर्शन को ही मानता है. गाथा बघून ठेवा आणि सगळ्यांनी उलट त्याचं चिंतन करा. जसं काय आपण सिद्ध आहोत आणि सगळ्या ह्या परवस्तूंकडं याचना करतोय किंवा त्यांच्याकडनं सुखाची अपेक्षा करतोय, म्हणजे भीक मागतोय असं वाटायला पाहिजे आपल्याला. तर आपल्याला आपलं धन कुठं आहे हे कळेल, त्याच्याकडे आपली नजर जाईल. पुढे एक सांगितली गाथा 44 नंबरची. समभाव से अपने देह में जिन देव को देख, मूढा देवली देऊणवी सिलिली पैचिती, देहा देवली देऊ जिणू सोबुज्झही समिचिती. हे मूर्ख, देव किसी मंदिर में नहीं है, न देव किसी पाषाण लेप या चित्र में है. जिनेन्द्र देव परमात्मा शरीर रूपी देवालय में है, उस देव को समभाव से पहचान या उसका साक्षात्कार कर. काय सांगितलं सांगा, नैना काकी सांगा. देव काय सांगितलं पहिल्यांदा, एक ओळ सांगा बरं परत. या कुठल्या चित्रामध्ये, पाषाणामध्ये, आपल्या देह देवालयामध्ये आहे, त्याला तू जाऊन. म्हणजे तुम्ही शोधायला कुठं जाताय? त्या प्रतिमा ती प्रतिमा सगळ्याकडे त्याच्याकडे बघतोय आणि म्हणतोय की त्याच्यामध्ये देवत्व दिसतंय म्हणून. पण तिथं सांगतायत की तू त्या देवाकडे बघायला जाऊ नकोस, आहे वास्तविक कुठं तिथं दृष्टी टाक, तर तुला सुद्धा देवत्वाची प्राप्ती होईल. मग तिथं एक काय सांगितलं की कोणीतरी, आपणच म्हणा की आता यात्रेला जातो त्यावेळी साऊथ इंडियामध्ये असे अनेक ठिकाणं आहेत की जिथं रत्नाच्या किंवा अन्य अनेक धातूंच्या वगैरे प्रतिमा दिसतात. तर दोघ जण तिथं दर्शनाला गेले होते आणि गेल्यावर एक ज्ञानी एक अज्ञानी होते बरोबर. तर त्या अज्ञानीची सगळीकडे दृष्टी त्या काय म्हणतात कलाकृतीवर होती, देवावर नव्हती दृष्टी. कुठं होती? कसं रचना केली आहे, कशाची आहे वगैरे वगैरे. आणि मग ते बघितल्यावर त्याची दृष्टीने तर बोलला, म्हणला की ही छोटी आहे ना, ही छान आहे, ती मोठी आहे ना त्यापेक्षा जरासं कमी आहे, किंवा ही छोटी सगळ्यात छान वाटते, अशी दृष्टी त्याची. मग नंतर त्यांनी विचारलं ही खरंच रत्नाची आहे का, मग त्याची किंमत किती आहे?
दुसरी बघितली तर तिथं तुमच्या पंचधातू आणि सोना असं वगैरे सगळ्या प्रतिमा अशा होत्या त्या वेगळ्या वेगळ्या हिरा पाचू वगैरे असल्या धातूंच्या बनवलेल्या रत्नांच्या वगैरे. मग त्याची दृष्टी कशी, खरंच ही महाग असेल बरं का. आणि मग हे ऐकल्यावर त्या ज्ञानीला असं वाटलं की भगवान महाग झाले का काय. मग त्यांनी सांगितलं सगळ्याची किंमत किती सांगा बघू, काय किंमत आहे सगळ्याची. कुठलेही असू देत ते भगवान, सगळ्यामध्ये देवत्व आहे, भगवानपणा आहे, तर त्याचं मोल काय. तर सांगितलं वितरागता, एवढे एकच मोल आहे. काय म्हणताय. म्हणजे दुसरं काय त्याचं मोल नाहीये. तुम्ही भाव करायला जाताय काय, तिथं आपण देव विकायला ठेवलेत का. मग उलट त्याच्यामध्ये बघायला आपण गेलो त्यावेळेस काय दिसायला पाहिजे, एक शांती, प्रसन्नता, वितरागता, एवढंच त्याच्यातून बोध घेण्यासारखं आहे. बाकी अन्य त्याच्या गोष्टी आपण जे बोलतो त्या चुकीच्या आहेत. मग देवाच्याच बाबतीत नाही तर शास्त्राच्या बाबतीत सुद्धा असं बोलणं चुकीचं आहे. या शास्त्राची किंमत किती. जरी गेलात तुम्ही कुठं त्या शास्त्रालयामध्ये, वाचनालयामध्ये, जिथं की विक्रीला म्हणून ठेवलेली असतात पुस्तकं, ऍक्च्युली सांगितलं हे जिनवाणी आहे, ह्याची विक्री करणं योग्य नाहीये. त्यामुळं आपण इथं जे काही शास्त्र माताजींची छापली जातात त्याच्यावर आपण सद्दान असं लिहितो. म्हणजे भावच असा आहे की जिनवाणीचा विक्रय न हो. कारण जिनवाणी विकल्याचं दोष असा आहे की आपल्या ज्ञानावरणाचा आपण उद्धार करतो, ज्ञानावरण बांधतो आपण. आणि म्हणून सांगितलं त्याच्यावर ज्याला शक्ती आहे, ज्याला शक्य आहे, ज्याला इच्छा आहे दानाची, त्यांनी यथाशक्ती दान करावं, हा भाव असतो माग त्याचा. म्हणून सांगितलं आपण पण जिथं कुठं दर्शन करतो किंवा असं काय पुस्तक कुठून आणलं वगैरे, तर देताना आपण याच भावनेने द्यायचं की हे सद्दान आहे, याचं पुस्तकाचं म्हणून कधी द्यायचं नाही आणि घ्यायचं नाही. कारण तिथं तो दोष लागतो. पुढं पण अशा अनेक गाथा घेतल्यात त्यांनी की सब कोई कहते हैं कि तीर्थ में या मंदिर में जिनदेव है, जो कोई देह रूपी मंदिर में जिनदेव को देखता या मानता है सो ही ज्ञानी है. ज्याला आपल्या आपल्या शरीरामध्ये देव दिसला तोच खरा ज्ञानी आहे, बाकी सगळे अन्य अज्ञानी आहेत. तर आपण काल व्यवहाराने बघत होतो की मंदिरात जातोय तर त्यावेळेस शेवटी मी काय सांगितलं होतं. एक गोष्ट सांगितली, कुठे गेलो आज हे पारस. काय वाक्य सांगितलं होतं शेवटीच्या गोष्टीमध्ये कालच्या, काय वाक्य होतं, कोण होतं काल माझ्यासमोर, सांगा वाक्य काय होतं. स्नेहा. अन्य क्षेत्रे कृतम पापम धर्मक्षेत्रे विनश्यति. ते नाही. तो पाणी आणायला गेला झऱ्यावर, मग ते पाणी थोड्या वेळाने आणला म्हणल्यावर ते स्वच्छ होतं. मग त्याच्यावर काय सांगितलं. सांगा. वक्त के लिए वक्त निकालना पडेगा. अरे वा, भरपूर वक्त निकालाय आपने. बरोबर, हेच पाहिजे होतं मला. काय म्हणलं, वक्त के लिए वक्त निकालो तो वो वक्त आपकी भलाई करेगा. भरपूर वक्त निकाला है आपने, आपका भला जरूर होगा. मग तिथं सांगितलं होतं की आपण वेळ देत नाही, स्वतःसाठी देत नाही, भगवंतांसाठी देत नाही, इवन शरीरासाठी सुद्धा वेळ नाही आहे तुमच्याकडे आज, हे पण स्पष्ट सांगितलं तर चालतंय. म्हणजे लोक आजकाल त्या पैशाच्या माग, संसाराच्या विकल्पाच्या माग इतकं फिरतायत की स्वतःच्या देहाची सुद्धा चिंता नाही. म्हणजे म्हणून सांगितलं की वक्त एवढंच आहे, सगळ्या गोष्टीचं औषध वक्त आहे बस, दुसरं काही नाही. मग त्याच्यासाठी सांगत होते की जेव्हा मंदिरात येतो त्यावेळेस तुम्ही वेळ घेऊन येता का पळत पळत आणि पळत पळत जाता, सांगा. किती वेळ असतो मंदिरात तुम्हाला, कोणाला विचारू. संतोष भैया लासुर्णे, मंदिरात गेल्यावर किती वेळ असतो. चावी घेऊनच मंदिरात जातो दुकानाची. उमेश भैया,
मंदिरात जातो तर एक निर्विकल्पता असते का? परवाच कोणतरी आलं होतं मंदिरमध्ये आणि त्यांना म्हणलं की मी मंदिरमध्ये म्हणजे सोलापूरला गेल्यावर तिथे मी बसले होते वाचत, असंच कोण नव्हतं मंदिरमध्ये, शांत आपलं मस्तच 9-9:30च्या दरम्यान एखादं स्वाध्याय करावं म्हणून मी वाचायला बसले आणि बरोबर चुलत भाऊ आला होता मंदिरात आणि मग दिसला म्हणल्यावर मला पकडायची सवय आहे. म्हणलं बस त्याला 2 मिनिटं ऐक. चावी घेऊन आलो म्हणला मंदिरात दुकानाची, सगळे वाट बघायलेत काम. म्हणलं ते निश्चय काय उपयोग तुमचं म्हणून ते मोबाईल, चावी आणि ते विकल्प सगळे बरोबरच आलेले असतात आतमध्ये, तरी पण त्याचे भाव चांगले. तो बसला माझ्याजवळ आणि थोडस ऐकून गेला. म्हणजे परिवर्तन होऊ शकतं आपल्यात, फक्त त्यासाठी एक काय म्हणायचं प्रमोटर लागते, दुसरं काय नाही. कोणतरी ढकलणार. कशाला ढकल गाडी आपली, आपण स्वतः ढकलायचं स्वतःला आता. तर म्हणून सांगितलं जेव्हा मंदिरात येता त्यावेळी स्पेशली तेवढा वेळ काढा. मग मी एक प्रवचन ऐकले, आवाज वाढला, ते कुठलं बटन पडलं होतं, नाही तर आवाजच येत नव्हता. एका वक्त्यांचं प्रवचन ऐकले तर त्यात त्यांनी सांगितलं जेव्हा आपण मंदिरात येतो त्यावेळेस त्यांनी म्हणले जसं की तुम्ही कुठल्या तरी एका सेलिब्रिटीला भेटायला चाललाय, समजा कोणी VIP पर्सन आहे, समजा कोण तुमचं मंत्री संत्री कोणतरी असे भेटणार आहेत तुम्हाला, त्यांची मीटिंग ठरली आहे तुमची एखाद्या दिवशी, अशी एक 15 मिनिटासाठी फक्त त्यांनी तुम्हाला वेळ दिलाय. त्यावेळेस तुम्ही सांगा, समजा संडे आहे, संध्याकाळी 5 वाजता ते तुम्हाला भेटणार आहेत, असं तुम्हाला 4 दिवस आधी कळलं, म्हणजे तुमची मीटिंग फिक्स झाली होती. आता सांगा आज 4 दिवसापूर्वी आतापासून ते रविवारच्या संध्याकाळी 5 पर्यंत काय धारा हो तुमची, किती किती विकल्प त्याचेच, बस दुसरा विकल्पच नाही, सगळं सुटलेलं असतं डोक्यातून. असलं भारी पर्सन मला भेटणार आहे म्हणल्यावर ती आताच हवेत असतात लोक म्हणल्यावर मग, आणि त्या दिवशी जेव्हा भेटणार, हे 4 दिवस आधीची गोष्ट. आता त्या दिवशी समजा 5 वाजता 5 मिनिटं कमी आहेत, त्यावेळेस तुम्ही जाऊन तिथं बसलाय भेटायला म्हणून. आता सांगा चाललाय भेटायला, कोण कोण दिसते रस्त्यात तुम्हाला, कोण कोण काय काय बोलतय, काहीही ऐकू येत नाही, काही दिसत नाही, आंधळे आणि बहिरे आणि सगळं झालेलं असतं, मुके सुद्धा झालेलं असतो आपण. मग तिथं कोणाला भेटायला चाललोय म्हणून एवढं सगळं, कोणीतरी तो पॉलिटिशियन आहे त्याला भेटायला चाललोय, किंवा कोणी म्हणा फिल्म स्टार आहे, कोणी क्रिकेटर आहे, कोणीतरी सेलिब्रिटी आहे त्याला भेटायला चाललोय म्हणून इतकं आपली तयारी त्याच्यासाठी. मग इथं म्हणले कोणाला भेटायला येतोय आपण, मंदिरात येतो तेव्हा किती मोठी सेलिब्रिटी आहे, काय म्हणायचंय, 3 लोकांचे स्वामी आहेत, काय आपल्याला त्याचं मोलच कळत नाही, काय आहेत भगवान म्हणजे इतकं त्यांच्याविषयी तर यायला पाहिजे आपल्याला अंतरंगातून, की कोणाच्या समोर आपण उभारलोय त्यांच्याशी आपली भेट होतीये, म्हणजे सगळ्यात महान पुण्याचा उदय आपला आज, की आपल्याला अरिहंत सिद्ध भगवान मिळालेत. तेवढ्या काळासाठी का असे ना, ठीक आहे घरी गेल्यावर विसरता मला माहित आहे, पण जेव्हा समोर असतोय ना भगवंतांच्या समोर, पर्पजफुली आपला उपयोग त्यांच्यामध्ये ठेवा. बाकी इतर विचार, जसं त्या लग्न ठरलेल्या मुलाला इतर विचार येत नाहीत, किंवा आता सांगितलं तसं त्या मीटिंगला चाललाय तर तो सगळं विसरून गेलेला असतो, कुठले शब्द कानावर पडत नाहीत, सगळं न्यूट्रल झालेला असतो. तसं म्हणलं मंदिरात प्रवेश करताना बाकीच्या सगळ्या विचारांना खरोखर निश्चय म्हणून बाजूला करून मग दर्शन करा, बघा एक वेगळा आनंद येणार आपल्याला. आजपर्यंत नुसतं ते शब्दात वाचलंय आपण निश्चय म्हणजे काय असते, पण प्रॅक्टिकली आपल्यावर आपण उतरवलं नाही तर त्याची प्राप्ती होत नाही आपल्याला. म्हणून सांगितलं देवाला भेटायचं तर थोडस उपयोगाने जोडले जावा तर दिसणार देव, नाहीतर असं सहजासहजी मिळत नसतात. म्हणून एक छोटस भजन आहे, मंदिरात आपण गेल्यावर आपले भाव कसे असतात, एवढं छान आहे माहिती का. मी रोज मंदिरात म्हणजे कधी मला जमेल तसं फेरी मारताना ते म्हणते मी, तुम्हाला पण चांगलं वाटलं तर तुम्ही पण करा. नाही रुपाली शेअर करते का स्क्रीन, माझ्याजवळ दिसेल. रुपाली आहे का निशा? नाही आहे रुपाली. मग स्क्रीन शेअर करताय का? माझ्याकडे नाही की पण ते. बर मी सेंड करते बघा, परत सेंड म्हणा.
म्हणजे असं त्याच्यामध्ये एक सारांश आहे की मी आजपर्यंत अनेक मंदिरात गेलोय, अनेक अनेक टाईपच्या मंदिरात गेलोय, काय म्हणायचं, अनेक धर्माच्या, अनेक देवांच्या, अनेक ठिकाणच्या मंदिरांमध्ये गेलोय, पण मला कुठं शांती मिळाली, मी कोण आहे हे कुठं कळलं, ह्याच्यासाठी त्यांनी खूप चांगलं सांगितलंय. ते बघा, तुम्हाला दिसलं तर तुम्ही पण वाचा. दिसतंय का सगळ्यांना? बघू शकता का तुम्ही सगळे? हो, बघू शकतो. मलाच का दिसेना? बरं, जाऊ देत, माझ्याकडे आहे. मी तुझ्या मंदिरी आलो जरी जिनराया, मी तुझे रूप नच माझे रूप बघाया. नैना काकी, मस्त एकदम भजन. तुम्ही मला त्याचा अर्थ सांगायचा, ट्रान्सलेशन करा. मी तुझ्या मंदिरी आलो जरी जिनराया, मी तुझे रूप नच माझे रूप बघाया. असं फेरी मारताय ना, समोर देव ठेवा, बस एवढंच म्हणा, एवढी सुंदर लय लागल ना आणि दिसेल खरंच आपलं आत्मरूप त्याच्यामध्ये. मी तुझे रूप नच माझे रूप बघाया, मम रूप बघाया, इथे तिथे मी भ्रमलो, जणू बहुरूप्याचे बहिरंगच बघू शकलो. जे काय दिसलं ना आजपर्यंत मला बहुरूपीच दिसलेत. देव म्हणून ज्याला कोणी मी पाहिलं किंवा शोधलं तिथं तिथं, तर मला बहुरूपीच दिसले. बहुरूपी देखील स्वरूप ही भुललेला, ती नकली रूपे तयामधीच तो रमला. ज्याला कोणाला मी देव म्हणून बघितलंय ना, त्याला सुद्धा त्याचा देव कळला नाहीये आणि मी त्याला देवत्व दिलं आजपर्यंत. तो नकली रूपामध्येच रमलेला आहे. कधी भेसूर कधी ते रौद्र रूप तो धारी, कधी स्त्री पुत्रामधी स्वतःस तो मुळी विसरी, कधी शय्येवरती पहुडून करी विश्रामा, कधी तांडव नृत्या करुनी करी विषकामा. सगळे जे जे देव तुम्ही बघितलेत ना आजपर्यंत, सगळ्यांचं वर्णन करून सांगितलं. एवढं सुंदर मांडलंय ना त्यांनी, म्हणजे ज्याला मी देव म्हणून बघितलंय त्याची मान्यता कशी आहे, स्त्री पुत्र परिवार किंवा अस्त्र शस्त्र वस्त्र सगळ्यांनी सहित अशा त्यांना मी देव म्हणून बघितलंय. ज्यांनी स्वतः कधी देवाला देवपणा म्हणजे देवात्वाला प्राप्त नाही झाला, असा तो, त्याला मी देव बनवलं, ही माझी चूक होती. परी तुझ्या मंदिरी दिसले माझे रूप, जणू दर्पण वाटे मला तुझे जिन रूप. काय म्हणले? परी तुझ्या मंदिरी दिसले माझे रूप, जणू दर्पण वाटे मला तुझे जिन रूप. जेव्हा मी तुला पाहिलं त्यावेळी जणू मला माझं दर्पणात चित्र पाहतोय असं दिसलं. ते स्वाभाविक जणू विकार विरहित भासे, विश्वास शांतीचा मार्ग दावी विश्वासे. काय सांगितलं सांगा? भगवंतांची प्रतिमा जी आहे ती विश्वाला शांतीचा मार्ग विश्वासाने दाखवतीये. किती सुंदर शब्द वापरले. ते स्वाभाविक जणू विकार विरहित भासे. भगवंतांची प्रतिमा सगळ्या विकारांनी रहित आहे आणि विश्वाला विश्वासाने विश्वासाचा मार्ग दाखवतीये. काय कळलं? विश्वातच अडकलोय आपण, त्या विश्वासाकडे जातच नाहीये. विश्वाला विश्वासाने विश्वासाचा मार्ग दाखवतीये. विश्वाचा नाही हो, विश्वाचा मार्गच पकडलोय आजपर्यंत, म्हणून सांगायला. विश्वासाचा शांतीचा मार्ग दाखवतायत प्रभू. मी कोण काय अन कसा से मुळात
मी कोण, काय, कसा, मुळात कसा आहे. मी कुठुनी आलो, कुठे असे मम प्रांत. मी कोण्या वाटे मम प्रांती जायाचे. हा विचार असता तुला आठवायाचे. किती सुंदर सांगितलं. काय म्हणलं? मी कोण्या वाटे मम प्रांती जायाचे. जाऊन विचारा देवासमोर, सांगणार देव तुम्हाला. हा विचार असता तुला आठवायाचे. तू काय केलंय हे भगवान, जेव्हा तुला स्वतःच्या मार्गी जायचं होतं, म्हणून मी तुझी आठवण काढतोय, मला माझ्यापर्यंत जायचंय. मी आत्मा शिवमय चिदानंद चिद्रूप. मी विभावमय परी बनायचे शिवरूप. मी आजपर्यंत विभावमय आहे आणि आता मला स्वभाव रूपाने परिणमन करायचंय, शिवरूप बनायचंय. निजरूपी श्रद्धा ज्ञान चरण दृढ धरुनी. तुझ समान मीही बनेन तुझ अनुसरुनी. एवढंच म्हणा, जाऊ देत, बाकीचे सगळे सोडून द्या. निजरूपी श्रद्धा ज्ञान चरण दृढ धरुनी. म्हणा, निजरूपी श्रद्धा ज्ञान चरण दृढ धरुनी. तुझ समान मीही बनेन तुझ अनुसरुनी. म्हणूनच जिनेंद्रा तव दर्शन घ्याया ते. येतसे धावनी शिवत्व मिळवाया ते. छोटस आहे, छान आहे, पण एवढं भाव आहे त्याच्यामध्ये. जर म्हटलं तर तुम्हाला स्वतःला आनंद येईल. जिनेंद्र अष्टक म्हणून जे मराठी पुस्तक आहे ना, ह्याच्यामध्ये पहिला जिनेंद्र अष्टक मध्ये पहिल्याच 1-2-3 पानावर आहे. 2 भजनं आहेत तशी, छान आहेत ती. म्हणजे आपल्याला आपल्यापर्यंत जाण्याचा मार्ग दाखवणारी आहेत. कुठल्या तरी एक शेवटी शब्द आहेत, ते त्याचं अवलंबन घेतोय, तर त्याच्यातून आपल्याला आपल्या विषयापर्यंत जाण्याचं प्रयोजन असेल तर कुठलेही शब्द आपल्याला उपयोगी पडू शकतात. पण जर तो आपला दृष्टिकोन नसेल तर चांगल्या शब्दातून सुद्धा आपण वाईट अर्थांकडे जातो. म्हणून सांगितलं, शिव हा शब्द सुद्धा कुठं जातोय, स्वभावाकडे नेणारा आहे. जसं म्हटले, काय वाक्य होतं सांगा, आता तुम्हाला पाठ करा म्हणलेलं, विसरून गेला. काय पाठ करायचं होतं म्हणावं, कोणाला पाठ आहे? एकच वाक्य सांगितलं होतं मी, लय पण सांगितलं नाही. संतोष भैया सांगताय काय? 2 वाक्य सांगितली होती तुम्हाला, तेवढी पाठ करून मला उद्या सांगायची. परत एकदा सांगते मी. निजरूपी श्रद्धा ज्ञान चरण दृढ धरुनी. म्हणा, ज्ञान चरण दृढ धरुनी. तुझ समान मीही बनेन तुझ अनुसरुनी. म्हणजे पुढं सांगा की, तुझं समान मीही बनेन तुझ अनुसरुनी. मी तुझ्या समान बनेन, तुझं अनुसरण करून, तुझ्यासारखं आचरण करून, तुझ्यासारखं ज्ञान ध्यान श्रद्धान करून मी सुद्धा तुझ्यासारखा बनेन. निजरूपी श्रद्धा ज्ञान चरण दृढ धरुनी. तुझ समान मीही बनेन तुझ अनुसरुनी. म्हणूनच जिनेंद्रा तव दर्शन घ्याया ते. येतसे धावनी शिवत्व मिळवाया ते. असं सांगितलं ते 2 ओळीत. तर पळत जावा, तुम्हाला शिवत्व मिळणार आहे. मंदिरात जाताना तेव्हा आपले पाय जड झालेले असतात आणि घरी जाताना पळत पळत जातो. असं म्हणतात. म्हणजे विभावात जायला आपली घाई असती आणि स्वभावाकडे यायला एकतर वेळ नसतो, नाहीतर आवड नसते, नाहीतर सवड नसते, काहीतरी असले काहीतरी कारण असतात. म्हणजे उलट जिथं सुख आहे तिथं
धडपड असावी आपली. म्हणून काय सांगितलं की एक काहीतरी मग अशी चांगली गोष्ट आठवली होती. विश्वासाचं सांगत होते ना मी मगाशी, काहीतरी विश्वासावरच आठवली ती गोष्ट आहे. हा, विश्वास करायचा तर स्वतःवर करा. ह्याच्यासाठी सांगितलं त्यांनी की एक मनुष्य असतो आणि तो त्याला कुठं सक्सेस येत नसतं. म्हणजे त्यांनी शाळेमध्ये शिकला तर त्याला चांगले मार्क्स पडले नाहीत, पुन्हा नंतर धंद्यात शिरला तर त्याला असं पाहिजे तसं यश येईना, पुन्हा संसारात शिरला तर तिथं पण असं पाहिजे तसं सुख भोगता येईना. काही ना काय कमी पडायचं, सामग्री कमी पडत आहेत, भोग कमी पडत आहेत, कुठल्या तरी अपेक्षेने तो माग राहायचा. आणि मग अनेक दिवस त्यांनी प्रयत्न केला पण त्याला तरी पण सक्सेस येईना. म्हणल्यावर आता तो इतका खचला ना की नाही आता माझं काय होणारच नाही. इतके वर्ष झालं मी प्रयत्न करतोय पण मला कुठेही यश येत नाहीये. म्हणजे मी माझं बहुतेक असं लकच असेल की मी अपयशीच असणार, असं त्यांनी स्वतःला मानवून घेतलं आता. आणि मग त्याचं ते काय म्हणायचं सायकोलॉजी झाली आणि त्यामुळं तो प्रत्येक वेळी आता कुठं प्रवेश करेल तिथं अजून त्याचं नुकसान होत जायला लागलं, अजून तो घसरत जायला लागला. कुठला धंदा टाकला तर त्यामध्ये लॉस झाला, कुठलं नवीन प्रोजेक्ट घेतलं तर ते त्याचं फेल गेला, असं सगळीकडे त्याला निगेटिव्ह रिस्पॉन्स मिळायला लागला. म्हणल्यावर आता तो थकला, म्हणला आता कुठं आपण काय करायचं नाही. शेवटी गेलाय का साधूंकडं आणि त्या साधूंना विचारतो की म्हणला सगळं माझं आयुष्य काय म्हणतात युजलेस झालाय, तर मी काय करू शकत नाही, मला काय कुठूनही प्रयत्न केला तरी सुद्धा माझ्या हातात काय येत नाहीये, यश येत नाहीये, तर मी काय करावं तुम्ही सांगा, मला गायडन्स द्या. मग त्यावेळेस त्याचं सगळं बॅकग्राऊंड ऐकून घेतलं साधूंनी काय, आणि मग त्याला उपाय सांगायचं म्हटल्यावर त्यांनी म्हटलं ठीक आहे, म्हटलं तुला काय ह्याच्यात काय प्रॉब्लेम नाही लई आहे, तर मी तुला एक मंत्र देतो, तर ते तू तुझ्याजवळ सतत ठेव, बघ तुझ्यामध्ये फरक पडेल. मग ठीक आहे म्हणला आणि ते साधूंनी त्याला एक ताबीज दिला आणि सांगितलं त्याच्यामध्ये मी एक मंत्र विशिष्ट लिहून ठेवलाय, ते तुझी मदत करेल. मग ते ताबीज पॅक असते ना, मग ते त्याला म्हणलं की तू काढू नकोस ते. मग ठीक आहे म्हणला तो आणि म्हणला तुला फक्त एक ह्याच्यासाठी काय म्हणायचं एक यत्न करायचंय की तुला आजच्या रात्री स्मशानात काढायचे, एक पूर्ण रात्र तू एकटा स्मशानात राहायचंय आज एक दिवसासाठी. तो म्हणला हे असं कसं मी राहू शकेन, किती तुमच्या अंगावर शहारा यायला लागल्या, तुम्हाला पाठवायला सगळं. मग तिथं कसं बसत असणार सांगा मुनिराज, स्मशानात, जंगलात. स्मशानात तर कोण नसायचे, जंगलामध्ये तर तिथे जिवंत असतात. तर सांगितलं त्याला, म्हणला की मी कसं राहू शकणार म्हणलं जंगलामध्ये एकटा आणि असल्या रात्रीचं. म्हणलं कसं शक्य आहे, म्हणलं घाबरू नको, हे काय ताबीज साधं सुद्धा नाहीये, तुझं कुठल्याही संकटात ते रक्षण करेल, तुझी मदत करणार आहे म्हणलं, एवढं ते चांगलं मंत्र आहे. मग तो आता घाबरला तर होता आणि इच्छा नसताना सुद्धा म्हणला की ठीक आहे, हे पण कशावरनं ह्याच्यावरनं मला यश मिळेल. तो म्हणला बघ तू प्रयत्न करून 100% तुला रिझल्ट चांगलेच मिळणार. मग आता विश्वास दिलाय म्हटल्यावर साधूंनी त्यांनी ते घातलं हातामध्ये आणि तर करत जाऊन त्या स्मशानात बसला. आता दिवस गेला की रात्र झाली की तरी पण इतका त्याच्यावर विश्वास की नाही ह्याच्यात आहे ना मंत्र, आणि ते जबरदस्त मंत्र आहे, एकदम पॉवरफुल, जे की मला कुठलंही इजा होऊ देणार नाही. मग त्याचं आपलं चालू झालं मंत्र म्हणणं, काय म्हणत असेल, काय तो ध्यान करत असेल तसं तो बसला आणि रात्र गेली त्याची बरं का, हुश.
तुम्हाला. आणि मग सकाळ झाल्यावर त्याला स्वतःवर विश्वास बसेना की आपण रात्र काढली एकटा स्मशानामध्ये. जाऊन या बघा की तुम्हाला पण बसेल विश्वास. मी मंत्र देते. आणि मग तो सगळ्यांना सांगत फिरला की असं असं मी आज एक काहीतरी अचीवमेंट केल्यासारखं स्वतःची. आणि मग आता त्याला एक कॉन्फिडन्स निर्माण झाला अंतरंगातून की मी करू शकतो. माझ्यातून एवढं धैर्य कुठून आलं? स्मशानात मी कसं काय बसू शकलो एक रात्रभर? मग आहे माझ्यात पण काहीतरी पॉवर आहे, एवढा विचार केला. आणि मग साधूंनी सांगितलं होतं हे सतत जवळ ठेव आणि कुठलंही काम कर, तुला यश मिळणार. आता झालं तो जे काय धंद्यामध्ये गुंतवतोय, कुठं काय नवीन काम करायला जातोय, सगळीकडे यश आता. कसं काय जादू. आणि मग असं करत करत आता त्याची खूप प्रोग्रेस झाली सगळ्या गोष्टींमध्ये. घरात झाली, धंद्यात झाली, परिवारात, समाजात, सगळीकडे त्याचं आता नाव लौकिक झालं, सगळीकडं यशस कीर्ती. असं 1 वर्ष गेला. आणि आता तो म्हणला की एकदा आपण त्या साधूंकडे जाऊन येऊ, नक्की मला कळू देत ना काय मंत्र आहे तो. आणि जाऊन तो दर्शन करतो, जाऊन साधूंजवळ बसतो आणि सांगतो सगळं असं असं झालं. 1 वर्षामध्ये मला अनएक्सपेक्टेड इतकं यश मिळालं. मग म्हणला खरंच तुमच्यामध्ये शक्ती आहे, म्हणला तुमच्या त्या मंत्रामध्ये शक्ती आहे, म्हणला मला सांगा तर तो काय मंत्र आहे. मग तो म्हणला ते तावीज तुझ्या जवळ आहे का? तो म्हणला हो, मी त्याला कधी माझ्यापासून वेगळं करतच नाही, कारण मला इतकं फायदा झाला त्याच्यामुळंच. तर दे म्हणला मला ते. आणि मग काढून दिल्यावर त्या साधूंनी त्याच्या समोर ते हेच असते ना मेटल, काय म्हणते ते, पत्र्याचं टाईप असं केलेलं गुंडाळी, त्यांनी ते त्याच्या समोर उघडलं. आणि काय आश्चर्य, ते रिकाम होतं, त्याच्यामध्ये काहीही नव्हतं. साधूंनी काय सांगितलं, आता तो चाट पडला, म्हणला काय ह्याच्यात कुठं मंत्र आहे, कुठं गेलं मंत्र? आणि साधूंनी सांगितलं मंत्र तंत्र असलं काहीही नव्हतं, नसतं, नसणार नसतंच. म्हणले ते जे काय सगळं होतं ते तुझा विश्वास होता. त्या विश्वासाला तू गमावून बसला होतास आणि त्यामुळे तुला कुठं प्रगती करता येत नव्हती. आणि तो विश्वास द्यायचं फक्त काम मी केलंय तुला, आणि तुला त्या विश्वासाने सगळीकडं यश मिळालंय. मग तसं म्हणलं आपल्याला पण, काय म्हणलं, काय होतं वाक्य आपलं, मार्ग दावी, काय होतं स्वाग्न वाक्य, ते स्वाभाविक जणू विकार विरहित भासे, विश्वास शांतीचा मार्ग दावी विश्वासे. विश्वाला विश्वासाने, विश्वासाचा किंवा मार्ग दाखवतात असे ते भगवान आहेत. मग या भगवंतांच्या जवळ त्यांच्याकडून ताबीज घ्या, मंत्र घ्या आणि जाऊन स्मशानात बसा. घर म्हणजे स्मशान आहे, कुठल्या बाहेरच्या स्मशानात जाऊ नका. आपल्या घरामध्ये इतकी प्रेत फिरतात की रोज एकाचा उपसर्ग वेगळा असतो. मग त्याच्यामध्ये राहतोय म्हणजे महान पुरुषार्थ आहे आपला. ते स्मशानात जाऊन राहणं तर सोपं झालं अजून उलट, पण आपल्या घरात राहून ते सगळं निर्वहन करणं म्हणजे जास्त पुरुषार्थी आहात तुम्ही, संसारी जीव. आणि मग त्याच्यातून बाहेर पडायचं तर आपल्याला त्या ठिकाणी राहून सुद्धा यशस्वी व्हायचं तर हा एकच मंत्र आहे, शुद्धोपयोग. आणि त्या शुद्धोपयोगाने सांगितलं की कुठलंही संकट, कुठलंही अपयश सहज दूर होतं आणि आपल्याला स्वभावाची, यशाची, सुखाची सहजतेने प्राप्ती होते. म्हणून शुद्धोपयोगाला प्राप्त व्हा. स्मिताताई, आत्ताचं भजन ते ग्रुपवर पोस्ट कराल का प्लीज? हा, करते. धन्यवाद. मी केल्यावर ते तुम्ही पाठ करून मला उद्या सांगायचं सगळेजण. जाणा श्रद्धा ज्ञान चारित्र संपन्न निज ध्रुव जाणा. हा मी आत्माच आहे, जड नाही, विश्वास करा, प्रतीती करा.
या आत्म्यामध्ये कोणतेही संकट नाहीच, यश अपयश नाहीच. आत्मा तर अनादिपासून जसा आहे तसाच आहे, सुखवान आहे, वैभव संपन्न आहे. ज्ञानधन स्वरूपोऽहम् शुद्धोऽहम्. ओम विसर्जन. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वज्रायाणं, नमो लोये सौवसा